रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आलाय। खेड भरणे मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवास करताना संबंधित वाहकाने गैरवर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केलाय। या प्रकारामुळे तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। विद्यार्थिनीने शाळेत पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला। त्यानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिक व प्रवासी खेड बस स्थानकात एकत्र आले। यावेळी नागरिकांनी एसटी प्रवाशाला जाब विचारत संबंधित वाहकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी खेडचे माजी आमदार संजय कदम यांनीही आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी एसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जाब विचारत प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे। तसेच घटनास्थळी उशिरा पोहोचलेल्या पोलिसांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित वाहकावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत कारवाईस विलंब झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कदम यांनी दिलाय। या प्रकरणामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधितांवर काय कारवाई होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज खेड भरणानाका ते खेड या मार्गावरती SVK कॉलेज नर्सिंग कॉलेजची एक विद्यार्थिनी एसटी मध्ये बसले असता एसटीचा कंडक्टर गोसडे यांनी त्या मुलीची छेडछाड केली, मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार केला। अधिक त्या मुलीला सांगितले तुझा माझा फोन नंबर मोबाईल नंबर दे आणि अशा पद्धतीने त्या मुलीला लज्जास्पद होईल अशा पद्धतीने त्याच्याशी वर्तन केलं। ती मुलगी रडत जाऊन त्याच्यामध्ये शाळेत त्याच्यामध्ये आज डोकं धरून त्या ठिकाणी बसलेली आहे आणि त्या मुलीनं ती तक्रार शाळेतल्या प्रिन्सिपलला सांगितली। प्रिन्सिपलने ती तक्रार त्याच्यामध्ये आता एसटी डेपो मध्ये दिलेली आहे, खेड पोलीस स्टेशनला दिलेली आहे। पोलीस त्या कंडक्टरचा तपास करता तो चिपळूण ड्युटीला त्या ठिकाणी कंडक्टर गेलेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते कंडक्टरला हा हरामी कंडक्टर कोण आहे एसटीचा याचा शोध घेण्यासाठी जिथं जिथं भेटेल त्या स्थितीत त्याला त्या ठिकाणी आम्ही पकडून देणार आहोत। पोलीस स्टेशनचा खेड एसटी स्टँड मध्ये 24 तास पोलीस तिथं लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी असतो, पण गेल्या आता जवळजवळ 4-5 तास झाले एकही पोलीस या ठिकाणी इथं पोलीस स्टेशन मधून खेड एसटी स्टँड मध्ये आलेला नाही। आणि असं असताना एसटीच्या कंडक्टरच जर तिथं महिलांची प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात टाकत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई तात्काळ बडतर्फ केलंच पाहिजे। अधिक त्याला पाठीशी घालणारे इथले जे कर्मचारी आहेत यांना या ठिकाणी पत्रकारांनी सांगितलं, आम्ही सांगितलं तर खेड एसटी स्टँड आणि खेड डेपो याचं मधलं अंतर फक्त 5 मिनिटाचं आहे। इथं यायला ना 2 तास या ठिकाणी गेले आणि म्हणून ह्यांचा संपूर्ण खेड तालुका प्रवाशांच्या वतीनं जनतेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो की असले नालायक लोक या ठिकाणी एसटी स्टँड मध्ये असता नाही पाहिजे। आणि जे समोरचा जो त्या ठिकाणी कर्मचारी ज्यांनी जे कृत्य केलंय त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेत त्या ठिकाणी बडतर्फ केला पाहिजे। ही जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण कॉलेजचे सगळे विद्यार्थी असुरक्षित धरून इथला खेडचा एसटी स्टँड मध्ये एकही गाडी प्रवासी या ठिकाणी सोडू देणार।